मित्रांनो, काही दिवसापूर्वी गजानन तौरची हत्या करण्यात आली आहे. पण ही बातमी कानावरती येते का नाही तेव्हाच पुण्यामध्ये खूनखार गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली आहे. मित्रांनो, ही बातमी कानावर पडली की पुणे शहर संपूर्ण हादरून गेले आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की शरद मोहोळची हत्या का करण्यात आली, शरद मोहोळ हा कोण होता आणि शरद मोहोळकडे संपत्ती किती होती. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी जालना किंग गजानन तौर याची सुद्धा हत्या गोळ्या झाडून केली होती आणि आता ही दुसरी वेळेस आहे. शरद मोहोळची सुद्धा पुण्यामध्ये कोथरूड या भागात 3 जणांनी गोळ्या झाडून शरद मोहोळची हत्या केली आहे. मित्रांनो, हे ऐकून संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं आहे. तर पाहू शरद मोहोळची हत्या कोणी केली. मित्रांनो, शुक्रवारी दिनांक 5/1/2024 रोजी भर दिवसा पुण्यामध्ये कोथरूड भागात शरद मोहोळवरती गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मित्रांनो, या हत्या करण्याचा कट महिनाभर अगोदरपासूनच चालला होता. विशेष म्हणजे शरद भाऊच्या जवळचे माणसंच त्याच्यावरती नजर राखून बसले होते. हत्या करण्याचं कारण म्हणजे 10 वर्षापूर्वीचं भांडण ठरलं आहे. या भांडणामुळे शरद मोहोळ हा हत्येचं कारण बनला आहे. मित्रांनो, पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये उर्फ साहिल पोळेकर म्हणजे मुन्ना 20 वर्षाचा तरुण हत्याचा मुख्य आरोपी ठरला आहे. आत्ता पाहू शरद मोहोळ हा कोण होता. मित्रांनो, शरद मोहोळ हा पुण्यामधला सुतारदरा म्हणजे कोथरूड या भागातला होता. मित्रांनो, शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुंड होता. शरद भाऊवरती हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी व अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळेच तो येरवडा जेलमध्ये सुद्धा काही दिवस राहिलेला आहे. मित्रांनो, शरद मोहोळच्या पत्नीचं नाव स्वाती मोहोळ असे होते. यांनी सुद्धा अलीकडच्या काळात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मित्रांनो, शरद मोहोळचे वय हे 40 वर्षे एवढे होते. मित्रांनो, 2018 साली मुळशी पॅटर्न हा सिनेमा प्रस्थापित झाला होता. तो सिनेमा सुद्धा शरद मोहोळवरतीच आधारित होता असं सांगितलं जातं. आता पाहू शरद मोहोळकडे संपत्ती किती होती. मित्रांनो, असं सांगितलं जातं की शरद मोहोळकडे 5 कोटीपेक्षाही जास्त संपत्ती होती. तर तुम्हाला काय वाटते, शरद मोहोळकडे संपत्ती किती होते हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.